आगामी निवडणुका आम्ही एकत्र लढू असं निलेश राणेंनी म्हटलेलं आहे। मी कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही असं निलेश राणेंचं म्हणणं आहे। मी निवडणुकीपर्यंत माझी भूमिका एकच ठेवली असं निलेश राणेंनी म्हटलंय। आजही मी कोणतीही भूमिका बदललेली नाही असं निलेश राणेंनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। निवडणुकीमध्ये बघा, मी एका प्रसंगाचा उल्लेख केला। जसे जसे प्रसंग घडले त्या प्रसंगाला मी फॉलो करायचा प्रयत्न केला आणि तिथपर्यंत पोहोचलो। मी कोणावरही पर्सनल टीका केलेली नाही। माझ्या तोंडातून असं काही निघालेलं नाही किंवा नितेशच्या तोंडातून असं काही निघालेलं नाही जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की आमच्यामध्ये वाद आहे। आम्ही दोघंही एकमेकांवर कुठलीही टीका केलेली नाही किंवा मी चव्हाण साहेबांवर पण वैयक्तिक टीका केलेली नाही। मी फक्त एवढं म्हटलं की हे जे कल्चर आहे, हे जे आपण म्हणतो ना, ही जी संस्कृती आहे, ही आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हती, ती नसावी असा माझा जो बोलण्याचा प्रयत्न होता, तो शेवटपर्यंत माझा स्टँड तोच होता। त्याच्यामध्ये मी बदललो नाही। निवडणुकीपर्यंत शेवटपर्यंत मी तो स्टँड ठेवला आणि मी निवडणुकीला काय बोललो होतो आपल्याला की मी चव्हाण साहेबांना भेटणार, मी सन्माननीय फडणवीस साहेबांना भेटणार। हे माझं कुटुंब आहे, भारतीय जनता पक्ष पण माझं कुटुंब आहे, मी फारकत येऊ शकत नाही हे मी तुमच्या चॅनलला बोललो, सगळ्याच चॅनलला बोललो। मग त्याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवणार काय, ते विसरणार काय, हा विषयच नसतो। हा आमचा कुटुंबाचा विषय, आम्ही बघून घेऊ। माझ्या नजरेसमोर जे घडेल ते मी बोलतच राहणार। हा माझा फेअर अँड स्क्वेअर विषय होता। मी माझा स्टँड बदलणार नाही, कधीच नाही। मला काय स्टँड बदलायची काही गरजच नाही। पण जे मी तेव्हा बोललो की हे असं का घडतंय हे तुम्ही थांबवा, थांबलं तर माझी काय हरकत नाही। आमच्यात मतभेद झाले, मनभेद झाले नाहीत असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। स्थानिक पातळीवरील मतभेद दूर होतील असं बावनकुळेंनी म्हटलंय। निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर केलेल्या आरोपांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया आहे। आमच्यात मतभेद झाले, मनभेद नाही झाले। मतभेद हे मिटू शकतात, मनभेद हे चव्हाट्यावर येतात। काही वेळा मनभेदामुळं आपली राज्याचे वेगवेगळ्या विषयाला वेगळं वळण मिळतं, पण हे मतभेद असल्यामुळं थोडं त्या ठिकाणी काही कमी जास्त झालं आहे। आमचे मतभेद दूर होतील, कारण आम्ही वर्षानुवर्ष शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं आम्ही कार्यकर्ते आहोत। तिघही नेत्यामध्ये आपसात कोऑर्डिनेशन आहे आणि त्यामुळं काही झाले असतील खालच्या लेवलला मतभेद, ते आम्ही दूर करू शकतो, एवढी क्षमता आमच्यात आहे। पक्षप्रवेशाबाबत एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाली असं रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय। जे घडलंय त्यावर पडदा टाकूया असं शिंदेंनी सांगितलं असं रवींद्र चव्हाणांनी म्हटलेलं आहे आणि याबाबत पक्षातील वरिष्ठांसोबतही चर्चा करू असं रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय। तर रवींद्र चव्हाणांनी उशिरा का होईना निर्णय घेतला, स्वागत करतो असं संजय शिरसाटांचं म्हणणं आहे। लोक एकाती सत्ता द्यायला तयार, त्यांना भांडण नकोय असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। काही दिवसा अगोदर काही घटनाक्रम असेच होत राहिले की त्या घटनाक्रमांमुळे काही ना काहीतरी विषय पुढे जात राहिले। कालच या संदर्भामध्ये 2 दिवसा अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण, देवेंद्रजी, मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत। त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे। सुरुवात केली, एखाद्याने चुकी केली असेल, ओके, ॲग्री, म्हणून आपण करायची का? जेव्हा जनतेला पाहिजे माहिती, त्या टायमाला आपण जनतेला अपेक्षित असलेलं काम आपण केलं पाहिजे। आपण जर एकमेकात जर लढत असलो, मग इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? म्हणून रवींद्र चव्हाणांनी उशिरा का होईना, परंतु असा जो निर्णय त्यांनी घेतलाय तो अत्यंत स्वागतार्ह आहे, त्याचं स्वागत करतो आम्ही। एक हाती सत्ता द्यायला लोक तयार आहेत, मग त्यावेळेला तुमच्यामधली भांडणं त्यांना नको आहेत आणि मला वाटतं त्याची सुरुवात रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या प्रेसमधून केलेली आहे आणि या महानगरपालिकेमध्ये निश्चितच महायुती ही सत्तेत